एक मोठी बातमी समोर येते। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरलेला आहे। साम टीव्हीला सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली। बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होतीये। विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू झालंय आणि निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार आहेत आणि सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी अतिशय मोठी घडामोड, या निकालाचा मुहूर्त ठरलेला आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल लागणार आहे असं देखील सूत्रांच्या हवाल्याने सध्या कळतंय। या संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला सूरज मसूरकर देतात। सूरज, आता अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरलाय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? पाहायला गेलं तर सर्वोच्च न्यायालयाने 10 जानेवारी ही जी मुदतवाढ होती ती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिली होती आणि त्यानंतर कुठेतरी सगळ्या हालचालींना वेग आला आणि आता बुधवारी दुपारी 4 नंतर हा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल लागणार आहे। कुठेतरी दोन्ही गटातील आमदारांच्या निकालातील ठळक मुद्दे वाचून दाखवण्यात आणि नंतर दोन्ही गटांना ती प्रत दिली जाणार आहे। विधिमंडळात निकालातील जो काही निकाल आता लागणार आहे त्यामध्ये शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे आणि असं देखील म्हटलं जात आहे की ज्या काही निकाल आहेत ते दिल्लीमधील जे घटनातज्ञ आहेत त्यांच्याकडे पाठवले गेलेले आहेत। आता बुधवारी 4 वाजता ऐतिहासिक निकाल लागला जाणार आहे अशी आता जी माहिती आहे ती सूत्रांनी सांगितली गेली आहे। कुठेतरी अजून एक महत्त्वाची माहिती अशी आहे की कुठेतरी शिंदे गट जो आहे तो पात्र ठरवला जाणार आहे अशी देखील सूत्रांनी माहिती जी दिली गेलेली आहे। कारण मुख्य म्हणजे जर का असं पाहायला गेलं तर शिंदे गटाने जो मुद्दा उपस्थित केला होता की आम्हीच मूळ शिवसेना आहोत आणि आम्हीच पक्षामध्ये कोणतीही फूट झालेली नाही आहे, आम्ही फक्त आमचं नेतृत्व बदललेलं आहे, आमचं नेतृत्व जे उद्धव ठाकरे करत होते ते आता एकनाथ शिंदे करत आहेत। याच कुठल्या तरी ठळक मुद्द्याला घेऊन आता शिंदे गट पात्र ठरण्याची शक्यता आहे असं सांगितलं जातं। आता ऐतिहासिक निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सेजल, नक्की सूरज, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त हा ठरलेला आहे। सूत्रांनी या संदर्भातली माहिती साम टीव्हीला दिली। बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल लागणार आहे असं देखील कळतंय। विधिमंडळामध्ये निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम हे सध्या सुरू आहे आणि निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जातील। सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना सुपूर्द केली जाईल। तर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी देखील चांगलाच निशाणा हा लावलेला होता। संजय राऊत यांनी देखील याविषयी मात्र संशय व्यक्त केलेला होता। नार्वेकर हे आजारी आहेत आणि त्यामुळे वेळेवर निकाल लागतो की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली होती। मात्र आता आपण पाहतोय शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरलेला आहे असं सूत्रांकडून कळतंय। बुधवारी दुपारी 4 नंतर हा निकाल लागणार आहे। विधिमंडळात निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सध्या हाती घेण्यात आलेलं आहे आणि निकालामधील ठळक मुद्दे फक्त वाचले जातील। सविस्तर निकालांची प्रत नंतर दोन्ही गटांना सुपूर्द केली जाईल।